नमस्कार, सुस्वागतम. सकाळी 5:15 वाजता उठले आणि मोठी जांभई देऊन आपल्या दिवसाची सुरुवात केली आहे. कारण मला वाटत नव्हतं माझ्या चेहऱ्याकडे बघून, की मी फ्रीजमध्ये घुसली तर खरं, पण तिथून बाहेर काही निघेल. नाही म्हणजे बघा ना, किती वेळ फ्रीजमध्ये झोपली तर नाही मी. नाही, आहे, जिवंत आहे, जागी आहे. आज मी बनवते मम्मीसाठी रवा डोसा आणि चटणी. ही लाल चटणी मी घरीच बनवते आणि डोसासुद्धा एकदम इन्स्टंट आहे. रवा डोसा टेस्टी पण हेल्दी पण. पटापट फ्रेशन अप होऊन घेते, कारण आपल्याला जायचं आहे मंदिरात जाण्यासाठी. आज मंडे आहे आणि मला चांगली सवय लागली ही. इकडे फुलं घेण्यासाठी भरपूर गर्दी होती, त्याच्यानंतर मंदिरात गेली. मंडे असल्यावर मंदिरात गर्दी असतेच पूर्ण दिवस, पण त्यातल्या त्यात मला माझी जागाही मिळून जाते. छान पूजा वगैरे करून झाले, प्रसाद सुद्धा घेतलाय. पंडितजींनी आरसा आणि गंधाची सोय तिकडे करून ठेवली होती. बोलले आजपासून तुमचा गंध तुम्हीच लावा, कारण बोलतात की एक वहा पे लगाया एक तेडा लगाया. सॉलिड वाली भूक लागली होती म्हणून ब्रेड बटर आणि सॉस खाल्ला. भाऊसाठी घरातच बनवते मोसंबीचा ज्यूस. बरं, जेवण वगैरे करून झालं आणि तुम्हाला एक सांगू का, मला काही जण बोलत की तू आहे ना हेअरस्टाईल थोडी चेंज कर. पण मी कसं करू ते मला फक्त सांगा. मी कोणतीही हेअरस्टाईल केली तरी पण माझा भांग तो पडतोच पडतो, कारण बऱ्याच वर्षांपासून मी तीच सेम हेअरस्टाईल करते ना, त्याच्यामुळे. पण मला वाटतं आता मला रात्री क्लिप लावून झोपावं लागेल. हा फक्त बो वगैरे बांधला की ठीकठाक वाटतं. बरं, आता किचनवरचा पसारा पण चुटकीमध्ये क्लीन करूया. संध्याकाळच्या वेळेला दिवाबत्ती करून घेतली. त्याच्यानंतर चहासोबत काहीतरी खाण्यासाठी लागतं चटपटीत असं, तर ते थोडं खाल्लं. त्याच्यानंतर सामानाची यादी करून घेतली. एक पार्सल आलं होतं, ते ओपन केलं. त्याच्यानंतर माझ्या नखाचा आहे ना काहीतरी विषय, म्हणजे लास्ट इयर असं झालं होतं गडबड, तर ते नको व्हायला. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स भाऊ, कारण भाऊचे युट्यूबवरती 20,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहेत. हुर्रे. मम्मीचे हे कानातले 10-12 वर्षांपूर्वीचे आहेत. विश्वास नाही बसत ना, त्याला आता आहे ना पॉलिश करून घ्यायचं. खिचडी बनवली, मम्मीसाठी भाकरी वगैरे बनवली आणि आजचा व्हिडिओ इथे सेंड करूया. टेक केअर ऑल, बाय.